हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 8 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं मंजिरी मीराची बॅग चेक करत असते आणि तिच्या हाताला झटका बसतो. ती तशीच बाहेर येते हात धरत. दादासाहेब बोलत असतात की चला आजच्या दिवसाचं काम मार्गी लागलं आणि ते मंजिरीजवळ येतात. मंजिरीचा हात बघतात आणि बोलतात की काय झालं मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते काय नाही, थोडा हात दुखतोय. तेवढं तिथे मीरा येते आणि मीरा बोलते बाईसाहेब मी वेदाला तिच्या शाळेच्या बसजवळ सोडून आले. आता मी आवरून घेते वेदाची रूम. तेव्हा मीरा वरची वेदाची रूम आवरायला चालली जाते. दादासाहेब फोनवर बोलत असतात आणि मंजिरीला सांगतात की मंजिरी तुला माहिती आहे आपली जमीन आहे सोलापूरची, तिचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे. म्हणजे काम मार्गी लागलं. तुला माहिती आहे आजच्या दिवसात 2 बातम्या चांगल्या घडल्या आणि तुला माहिती आहे पहिल्यांदा पण मीराने फोन आणून दिला होता आणि आत्ता पण मीरानेच माझ्या हातात फोन आणून दिला आणि ही न्यूज मिळाली. तेव्हा दादासाहेब बोलतात नवल आहे आणि मंजिरीला सांगून जातात की मी ऑफिसमध्ये बोलून आलो. तेव्हा मंजिरी मनात बोलते नवल तिचं नाही, तिच्याकडे जी वस्तू आहे त्याचीच नवलाई आहे. इकडे माया अथर्वला डेटवर घेऊन आलेली असते. तेव्हा अथर्व मायाला बोलतो तू टेबल रिझर्व करून ठेवलं होतंस. तेव्हा माया बोलते हो अरे इकडे खूप रश होते त्यामुळे नंतर प्रॉब्लेम नको ना म्हणून आधीच बुक करून ठेवलं होतं. तेव्हा माया बोलते अथर्व काय मागवायचं. तेव्हा अथर्व बोलतो तुला जे मागवायचं असेल यू कॅन कॉल फॉर इट. तेव्हा माया बोलते मी जे मागवणार आहे ते तुला नक्कीच आवडेल. तेव्हा माया बोलते अथर्व बोल ना, तू असं शांत काय आहेस. आय नो आय कॅन अंडरस्टँड की अंबिकाने तू इथे फार वेळा यायचास. अंबिकाचं फेवरेट रेस्टॉरंट होतं हे. तेव्हा तिथे अंबिका पण आलेली असते आणि तुला सांगू मी तुला इथे मुद्दाम घेऊन आली. तुला माहिती आहे तुझ्या आणि माझ्या मनात अंबिका खोलवर रुजून बसली अजूनही. सो आय थॉट की आपली ही भेट अंबिकाच्या साक्षीने आय मीन तिच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये व्हावी. तेव्हा माया बोलते असं अथर्व तू अंबिकाला विसरून जा आणि पुन्हा बोलते असं मी तुला कधीही बोलणार नाही. नेव्हर. अंबिका माझ्यात सुद्धा आहे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुला, गिव्ह मी सम टाईम. मी तुझ्या मनात माझी जागा निर्माण करण्याचा नक्की प्रयत्न करेल. हे सगळं अंबिका ऐकत असते. अंबिका बोलते माया अथर्वला खोटी आशा दाखवू नकोस. तुला सुरुवातीपासूनच माझी जागा घ्यायची होती. तेव्हा माया त्या रेस्टॉरंटमधल्या वेटरला काहीतरी खुणवते. तेव्हा तो वेटर अनाऊन्स करतो की हॅलो आमच्या रेस्टॉरंटमध्ये वेलकम टू कपल डान्स होतच असतात. त्यात आम्ही बेस्ट कपल अवॉर्ड एव्हरी वीक देतच असतो. आता थोड्याच वेळात हा शो सुरू होईल. इकडे वेदा ड्रॉइंग बुक मीराजवळ घेऊन येते. तेव्हा मीरा बोलते तुला यमुनाबाईची गोष्ट ऐकायची का, डेंजर आहे बरं का, तरी सांगू. बरं बस ऐक वेदा. एक ना छोटंसं गाव होतं. त्या गावात एक मुलगी राहत होती एकदम सारखी गोड. आणि त्या मुलीचं नाव काय होतं माहिती आहे. त्या मुलीचं नाव होतं यमुनाबाई. ती यमुनाबाई गावात सगळीकडे फिरायची, इकडून तिकडे तिकडून इकडे. पण वेदा ती कशी फिरायची माहिती आहे, एकदम तुझ्यासारखी, हे मोकळे केस सोडून. आणि असं एक दिवस फिरत असताना काय झालं माहिती आहे, तिला एका चेटकिनीने पाहिलं आणि वेदा त्या चेटकिनीला त्या यमुनाबाईचे केस फार आवडले. आणि ती चेटकीन साधीसुधी नव्हती, खूप भयानक खूप भयंकर अशी चेटकीन होती ती. वेदा तेव्हा घाबरत असते. तिची नख ही लांब लांब आणि धारदार असतात आणि तिचे केस हे लांब सडक. मीरा गोष्ट सांगत असते आणि वेदा घाबरते आणि कान दाबून घेते. तेव्हा मीरा बोलते वेदा घाबरलीस का तू. तेव्हा मीरा बोलते अशी भयानक होती ती चेटकीन आणि त्या चेटकिनीला ना यमुनाबाईचे केस फार आवडले होते. त्या चेटकिनीने काय केलं, तिने आपलं रूप बदललं, माणसाचं रूप बदललं आणि मग यमुनाबाईच्या समोर गेली आणि म्हणाली तू माझी फ्रेंड होशील का. इकडे कपल डान्स कॉम्पिटिशन सुरू होते. माया उठते, अथर्व जवळ जाते आणि बोलते मे आय. तेव्हा अथर्व बोलतो माया प्लीज सीट. तेव्हा माया बोलते अथर्व प्लीज थोड्या वेळ नाचूया ना, थोडा वेळ बस. तेव्हा अंबिका बोलत असते की माया लांब हो माझ्या नवऱ्यापासून आणि तू कितीही प्रयत्न केले ना तरी मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला तुझ्या तावडीत अडकू देणार नाही आपल्या वेदासाठी. तेव्हा अथर्वला स्कूलची सिस्टर जे बोलते की अथर्व उसको माँ की जरूरत है ते आठवतं. अथर्वला जे कोणी दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सांगत असतात ते सगळं आठवत असतं. तेव्हा अथर्वला तेही आठवतं की वेदा त्याला सोडून मायाकडे जाऊन मिठी मारते. तेव्हा अथर्व पटकन सगळं आठवल्यानंतर मायाचा हात पकडतो, मायाला उठवतो आणि तिच्यासोबत डान्स करायला लागतो. हे सगळं अंबिका बघत असते. अंबिकाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असतात आणि अथर्व मायासोबत डान्स करत असतो. तेव्हा मीरा इकडे वेदाला सांगत असते सुंदर दिसणाऱ्या त्या चेटकिनीने ना त्या यमुनाबाईशी मैत्री केली, तिच्याशी रोज खेळायची तिच्याशी रोज गप्पा गोष्टी करायची आणि गप्पा गोष्टी करत असताना ना तिचा रोज एक केस घेऊन जायची. आज एक केस उद्या एक केस असं करून करून त्या चेटकिनीने यमुनाबाईचे सगळे केस नेले.
तेव्हा वेदा घाबरते. मीरा बोलते आणि यमुनाबाई टकली झाली. वेदा, त्या गावातले लोक सगळे तिला हसायला लागले. ए यमुनाबाई टकली, ए यमुनाबाई टकली असं करून चिडवायला लागले. वेदा, पुढे तर अजून भयंकर गोष्ट घडली. तेव्हा वेदा मीराचा हात पकडते आणि अजून तिच्याजवळ जाऊन बसते. तेव्हा मीरा तिच्या हातांकडे बघते आणि बोलते, बघ तू पण घाबरलीस ना, नको नको आता पुढे नको गोष्ट. तेव्हा मीरा बोलते आणि तुझे हे असे मोकळे केस बघितले ना की मला ते यमुनाबाईचीच आठवण येते आणि मला तर फार भीती वाटते, नकोच ती गोष्ट. तेव्हा मीरा तिथून उठून जाते. वेदा लगेच आपल्या केसांकडे बघत असते. मीरा तिला चोरून गुपचूप बघतच असते. इकडे मंजिरी झोपलेली असते. तेव्हा तिला चेटकिनीचा आवाज येतो की मंजिरी, दिलेला शब्द पाळ, मला भेट लवकर. तेव्हा मंजिरी पटकन अंगावरचं अंथरून बाजूला करते आणि उठते. तेव्हा मंजिरी लगेच आउट हाऊसमध्ये जायला निघते. इकडे माया अथर्वला बोलत असते की काय झालं, तू थांबला का? कारण अथर्वला अंबिकाचं जोरजोरात वाचवा वाचवा असं आठवतं आणि अथर्व लगेच थांबतो आणि मायाला दूर करतो. तेव्हा अथर्व बोलतो आपण निघूयात. तेव्हा माया बोलते अरे निघूयात काय म्हणतोस, आत्ताच तर आपण डान्स करायला सुरुवात केली. तेव्हा माया बोलते अथर्व, आपण एकमेकांना जाणून घेण्यासाठी हे सगळं करतोय, आपण आपल्या वेदासाठी हे सगळं करतोय. इकडे अंबिका अथर्वला सांगत असते, म्हणजे ती तिची बोलत असते की ही आपल्या वेदाचा फक्त नावाचा वापर करून घेते तुमच्या जवळ येण्यासाठी. तेव्हा माया बोलते अथर्व प्लीज, मी हे नातं मनापासून जपेल, पण ते तुला जाणून घेतल्याशिवाय नाही. आफ्टर ऑल मी तुझी बायको होणार आहे. तेव्हा माया प्लीज प्लीज करून अथर्वच्या गळ्यातच पडते. अंबिकाला याचा खूप राग येतो, पण अथर्व मायाला पुन्हा बाजूला करतो आणि आय एम सॉरी बोलून तिथून निघून जातो. मंजिरी त्या चेटकिनीशी बोलत असते. ती चेटकीन तिला सांगत असते की त्या मीराकडच्या कवड्या कशा मिळवायच्या आणि काय ते, आणि तिला ते पण सांगते की तुझ्या हलगर्जीपणामुळे हे घडत आहे. आणि हे त्यांचं बोलणं चालू असतानाच आजचा एपिसोड संपतो.